गाईज, बॅक टू माय चॅनल. आणि बाहेर खूप जोरदार पाऊस पडत आहे आणि आम्ही इथे घरात बनवत आहोत कोंबडी वडे. तर पहिला आपण कोंबडी वड्याचं पीठ घेऊन आपल्याला पीठ मळायचं आहे. तर पीठ मळल्यानंतर आपण एक ते घेऊया. तर हे बघा गाईज, इथे खूप मुसळधार पाऊस झालेला आहे आणि आता पाणी थोडं कमी झालेलं आहे. मगाशी खूप पाणी होतं, हे बघा. तर गाईज, मी बाहेरचं वातावरण दाखवून तुम्हाला आता पीठ मळलेलं आहे, बघू शकता. आणि आता आपल्याला ह्याला तळायचं आहे. तर आपण तळल्यावरती एक शॉट घेऊया. तर गाईज, आपण कोंबडी वडेला आता तळून घ्यायचं. आणि जर तुम्हाला जर या कोंबडी वड्याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये आम्हाला विचारू शकता. तर हे बघू शकता की किती मस्त झालेले आहे पीठ. आता ह्याला आपण तळूया. तर गाईज, आपण आता गॅसमध्ये तेल गरम ठेवलं. आता हे बघा, आमची मम्मीने टाकलेलं आहे वडा. हे बघा, हे तळत आहे. किती मस्त, बघा ना, फुलतोय तो. हे बघा किती सुंदर दिसतंय. हे खूप छान फुगलाय हा पोळी सारखा. तोपर्यंत मम्मी ते दुसरं बनवते. हे बघा, आता मम्मीने दुसरा वडा टाकलेला आहे. तर आपण हे बघा, माझी मम्मी बोलते की हा पण किती सुंदर आणि छान फुगलाय. बघा, इतका टम्म फुगला आहे. हा गेलेला आहे तिसरा वडा. सुंदर फुगलाय. ते बुलबुले. तर मम्मी इथे बनवत आहे चौथा वडा. बघा, छान. माझी मम्मी बोलते की छान फुगतायत त्या वडे. माझी मम्मी बोलते पावसाच्या दिवसात हे खूप गरम वडे छान असतात खायला. तर आणि त्याची चव तर एकदम डब्बलच होऊन जाते. हो, आता हा टाकलेला आहे चौथा वडा. आणि जर तुम्हाला वड्याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. हे बघा, किती मस्त फुगतोय हा वडा. किती सुंदर दिसतोय. आता आपण सगळे वडे झाल्यावरती घेऊया. तर गाईज, आपले वडे बनवून रेडी आहेत आणि आमच्या